माझ्या वहिनीचे लग्न होऊन 2 वर्ष झाली, तरी मुलबाळ होत नव्हतं. तेव्हा मी ओळखलं की कमी माझ्या भावात आहे. मी विचार केला की भावाची कमी मी पूर्ण करू शकतो. माझे वय 22 वर्ष आहे. त्यावेळी मी माझ्या भावासोबत शिक्षणासाठी कोल्हापुरातच राहत होतो. माझा दादा कामासाठी कोल्हापुरात राहत होता. तो सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी कामावरून परत यायचा. तोपर्यंत मी कॉलेजला जायचो आणि तिथूनच क्लासला जाऊन मग घरी येत होतो. त्याचवेळी माझ्या दादाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. मग एक स्थळ पसंत करून आमच्या दादाचं लग्न झालं. माझ्या दादाचं लग्न झालं आणि आमच्या घरात माझी वहिनी आली. माझ्या वहिनीचं वय 26 वर्ष आहे आणि ती दिसायला अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र आहे. तिची उंची 5.5 फूट असेल. तिची हलणारी कंबर 30 इंच असेल. ती जेव्हा कंबर हलवत चालायची तेव्हा मस्त दिसायची. मला माझी वहिनी खूप आवडायची, पण मी तिला आदराने बघायचो. आमच्या घरात लग्न करून येऊन आता वहिनीला 6-7 महिने झाले असतील. माझ्या आणि वहिनीचे चांगले सुरू जुळले होते. मला ती खूपच आवडायची, पण ती वहिनी म्हणूनच मला आवडायची. आता हळूहळू वहिनीला घरात येऊन 2 वर्ष झाली. दादा वहिनीला रोज रात्री प्रेम करायचा हे मला माहीत होतं, कारण दादाच्या खोलीच्या बाजूलाच माझी खोली होती आणि त्यांच्या खिडकीतून आवाज यायचा. माझा दादा रोज माझ्या बहिणीला प्रेम करायचा, तरी पण त्यांना मुलबाळ होत नव्हतं. एकदा मी वहिनीला म्हणालो की मला खूप वाईट वाटतं की मला काका बोलणार कोणी नाही. हे ऐकून वहिनीला वाईट वाटलं. ती हळू आवाजात मला म्हणाली, मी तरी काय करू, माझ्या हातात थोडंच आहे. तुमचे दादा फार प्रयत्न करतात, पण तुम्हाला काका म्हणणारा माझ्या पोटी येत नाही. मी तिच्याकडे बघत म्हणालो, माझ्या दादाकडून काही होत नाही तर मी जिवंत आहे की अजून. माझ्या तोंडून हे अचानक निघालं आणि ती माझ्याकडे बघतच बसली आणि नंतर तिथून उठून गेली. नंतर मला कळालं की माझ्या भावातच काहीतरी दोष होता आणि त्यामुळेच वहिनीला बाळ होत नव्हतं. याच गोष्टीचा मी फायदा उचलला. आता मी वहिनीला दुसऱ्याच नजरेने बघू लागलो. वहिनीसुद्धा माझी नजर ओळखू लागली, पण ती पुढाकार घेत नव्हती. एकदा मी वहिनीच्या आतले वस्त्र हातात घेऊन माझ्या हलवत होतो आणि समोर तिला इमेजिन करत होतो. तेवढ्यात वहिनीने बाथरूमच्या दरवाजावर थाप मारली. भाऊजी काय करताय? मला जायचं आहे, या पटकन बाहेर. मी त्या आवाजाने घाबरून ते वस्त्र तिथेच खुंटीला लटकावलं आणि बाहेर आलो. मी बाहेर येताच वहिनीने थेट माझ्या पॅन्टीकडे बघितलं. थोडा वेळ बघितल्यावर ती हसली आणि आतमध्ये गेली. मी खाली मान घालून स्वतःला शिव्या देत उभा होतो. काही वेळाने वहिनी बाथरूममधून बाहेर आली आणि मला रागात म्हणाली, भाऊजी आता तुम्ही मोठे झालाय, लग्न करून घ्या. आशाने तर स्वतःलाच कमजोर करून घ्याल. त्यांना काय म्हणायचं होतं ते मी ओळखलं आणि म्हणालो, मला जोपर्यंत तुमच्यासारखी बायको मिळत नाही तोपर्यंत मी काही लग्न करणार नाही. तेवढ्यात त्यांनी मला त्यांचं आतलं वस्त्र दाखवलं, जे मी बाथरूममध्ये घाण करून ठेवलं होतं. वहिनी म्हणाली, सांगा भाऊजी, तुम्ही माझ्या वस्त्राचं काय केलं आहे? मी खाली मान घालत म्हणालो, सॉरी वहिनी, पुन्हा असं करणार नाही. पण ती सारखं हेच म्हणत होती की येऊ द्या तुमच्या दादाला. मी त्यांना तुमचं नावच सांगते की घरात हे सगळं काय चाललं आहे. आज माझ्या वस्त्रासोबत हे केलं आहे, उद्या माझ्यासोबत, असे म्हणत ती माझ्यावर खूप रागवली. मी त्यांच्या पाया पडत मला माफ करा म्हणून सांगत होतो. मग शेवटी त्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली, तू जर माझं एक काम केलंस तर मी हे कुणालाच नाही सांगणार. मी त्यांना विचारलं, काय काम? ती म्हणाली, तुला माहीत आहे की मला बाळ होत नाही आणि ते का होत नाही हे सुद्धा तुला चांगलंच माहीत आहे. यामुळेच आमच्या पती पत्नी सारखी भांडणं होत आहेत. शिवाय मला माझ्या सासूचे बोलणे ऐकून घ्यावे लागत आहे. तू माझी मदत करशील का? मला त्यांच्या मनात काय चालू आहे ते समजलं होतं, पण तरीही मी विचारलं, वहिनी तुम्हाला माझ्याकडून कसली मदत पाहिजे? ती म्हणाली, मला तुझ्याकडून बाळ पाहिजे, मला आई बनव. मी म्हणालो, वहिनी आता तर मी वयाने खूप लहान आहे. ती म्हणाली, हो ते तर मी बघितलंच आहे की तू किती लहान आहेस ते. फालतू काहीतरी बोलू नकोस, समजलं का? मी पुन्हा काहीच न समजल्यासारखं उभं राहिलो. म्हणजे वहिनीला वाटायला नको की मलासुद्धा हेच पाहिजे आहे. आता मला समजलं की वहिनी माझा गैरफायदा घेत आहे.
त्यांना माझी गरज होती आणि माझे देखील ते कर्तव्य होतं की जे तिला माझ्याकडून हवं आहे ते त्यांना द्यावं आणि त्यांना आई बनवावं. मी त्यांना होकार देत म्हणालो की ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू. ती हसत माझ्या कपाळावर तिची ओठ टेकवत म्हणाली, मी सगळं तयार ठेवते. असं म्हणून ती तिच्या खोलीत गेली आणि काही वेळाने मला आवाज दिला. मी तिच्या खोलीत गेलो. समोर वहिनी अगदी नटून थटून तिच्या लग्नाच्या ड्रेसमध्ये होती. तिला आज माझ्यासोबत लग्नाची पहिली रात्र करायची होती. तिला हनीमून साजरा करायचा होता. मी खुश होऊन तिच्या जवळ जाऊन बसलो. वहिनीने तिथला दुधाचा ग्लास घेतला आणि माझ्या तोंडाला लावला. मग मी एक घोट पिला आणि तो ग्लास तिच्या तोंडाला लावला. मला खरंच नवरदेव झाल्यासारखं वाटत होतं. वहिनी मला माझ्या बायकोसारखीच वाटत होती. त्यानंतर तिने बाजूला ठेवलेला मोठा पेस्ट्रीचा तुकडा उचलला आणि मला उभे करून माझा हात तिच्या हातात धरून तिने तो कापला. मग तिने अर्धा तुकडा तिच्या तोंडात ठेवला आणि मला नजरेने इशारा केला आणि मी तिच्या तोंडातला तो अर्ध्या पेस्ट्रीचा घास खाऊन तिच्या ओठाला माझे ओठ चिटकवले. मग मी तिला चोळू लागलो, तशी ती पण मला साथ देऊ लागली. मग आम्ही दोघे 10 मिनिटं हेच करत होतो आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी एकमेकांना भरभरून प्रेम केलं. वहिनी एकदम खुलून गेली होती. ती म्हणाली, आता मला लवकरात लवकर मला आई बनव. मी म्हणालो, एवढी काय घाई आहे? पहिला तोंडाचा गोडवा तर संपू दे. आता आम्हाला तुझ्या शरीराचा गोडवा पाहिजे. असं म्हणताच तिने मला तिच्या छातीशी घट्ट पकडलं. आता मला घाई झाली होती. हे बघून ती म्हणाली, थोडा धीर धरा, आणि ती जोरजोरात हसू लागली. मग त्यानंतर ती माझ्यात आणि मी तिच्यात पूर्णपणे सामावून गेलो होतो. माझी वहिनी खूप आनंदात होती आणि मी तिथे झोपलो. त्या महिन्यात माझ्या वहिनीला मासिक पाळी आलीच नाही. तिनं चेक केलं तर तिला दिवस गेले होते. आता त्या गोष्टीला 3 वर्ष झाली आणि तिला एक 3 वर्षाचा मुलगा आहे.